आर.के. लक्ष्मण यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईच्या जे महाविद्यालयात लक्ष्मण यांना प्रवेश नाकारला गेला, त्यामुळे म्हैसूर विद्यापीठातून त्यांनी BA केलं। त्यानंतर काही काळ फ्री प्रेस जर्नलमध्ये आर.के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्र काढली। विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील फ्री प्रेस जर्नलमध्ये काम केलंय। त्यांच्यासोबतच आर.के. लक्ष्मण यांनी देखील व्यंगचित्र काढण्याचं काम केलं। बाळासाहेब ठाकरे आणि आर.के. लक्ष्मण यांची मैत्री याच काळात झाली। अलीकडच्या काळात या दोघांची भेटही झाली होती। कम्युनिस्टांवर व्यंगचित्र काढायची नाहीत असा फ्री प्रेसचा नियम होता, त्यामुळे लक्ष्मण यांनी ती नोकरी सोडली। ही नोकरी सोडल्यानंतर त्यांना टाइम्स ऑफ इंडियात नोकरी मिळाली, ज्यात त्यांनी 50 वर्ष काम केलं आणि आपल्या कार्टून्सच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात प्रभाव टाकला। यू सेड इट या नावानं आर.के. लक्ष्मण यांचा कॉलम चालायचा, जो तुफान लोकप्रिय झालेला होता। उत्तम निरीक्षण, तल्लख बुद्धिमत्ता आणि स्ट्रोक मधला आत्मविश्वास हे गुण दाखवणारी त्यांची व्यंगचित्र चांगलीच गाजली। आर.के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन इतका प्रसिद्ध झाला की मुंबईत त्या कॉमन मॅनचा पुतळाच बसवण्यात आलाय। वरळी सिफेसला हा पुतळा बसवण्यात आलाय। 50 पेक्षा जास्त वर्ष व्यंगचित्र काढणारे आर.के. लक्ष्मण हे बहुधा एकमेव कलाकार असावेत। आर.के. लक्ष्मण यांची राजकीय आणि आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र यांना विशेष लोकप्रियता लाभली आहे। राजकीय विसंगती शोधून ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यावर चपखल भाष्य करायचे। त्यांच्या बाबतीत एक किस्साही सांगितला जातो की इंदिरा गांधीचं व्यंगचित्र कोण चांगलं काढू शकतं, यावरून बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या चर्चाही झाली होती। भारतीयांची मानसिकता कॉमन मॅनच्या माध्यमातून लक्ष्मण यांनी अचूक टिपली होती आणि कॉमन मॅनच्या व्यथा ज्या आहेत त्या त्यांनी समाजासमोर आणल्या होत्या।